नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 6वीचे आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 जी ऑगस्ट महिन्यामध्ये आपली घेतली जाते, या चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, मॅथ्स, विज्ञान, सायन्स आणि समाजशास्त्र किंवा इतिहास भूगोलची या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका 20-20 गुणांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित देण्यात आलेल्या आहेत. त्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहावा. हवं असेल तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्या वहीत लिहून व्यवस्थितरित्या पाठांतर करा, म्हणजे आपल्याला 20 पैकी 20 गुण मिळवायला मदत होईल. आणि यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 6वी मराठी आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 गुण 20. घटक 1 ते 5 विभाग 1 मधला घटक 1 ते 5 घटकांवर ही प्रश्नपत्रिका आपली तयार करण्यात आलेली. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला ह्यावर्षीसुद्धा येणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. प्रश्न पहिला बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 5 एका वाक्यात या ठिकाणी दिलेली आहेत. सर्व प्रश्न वाचायला गेले तर आपला व्हिडिओ मोठा होणार आहे, त्यामुळे मी फक्त दाखवते. आपण सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि पाठांतर करा, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. बघा ते ब भागामध्ये फक्त उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे, भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. त्यानंतर नामांचं वर्गीकरण करा 2 गुणांसाठी. प्रश्न चौथा असेल आपला निबंध लिहा 3 गुणांचा, माझे आवडते शिक्षक. पुढचा विषय आहे हिंदी, इयत्ता 6वी आकारिक चाचणी 1 पाठ क्रमांक 1 ते 4. पहिले ऐकायतले पहिले 4 पाठ या परीक्षेला विचारले जातील. बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न. रिक्त स्थानों की पूर्ति करो 2 अंकों के लिए. ब भागात एक वाक्य में जवाब लिखो 3 अंकों के लिए. प्रश्न दूसरा, जवाब लिखो 4 गुणों के लिए दिए गए हैं प्रश्न. उसके बाद प्रश्न तीसरा दिया गया है, एक उतारा दिलेला आहे, तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची आहेत. प्रश्न चौथा अभाग, समानार्थी शब्द लिहा. मुहावरों के अर्थ लिखो. और 5वां प्रश्न है स्वमत लिखना है इस तरह से. त्यानंतर इंग्लिश स्टँडर्ड 6 फर्स्ट युनिट टेस्ट 20 अंकांसाठी सिलेबस आहे युनिट फर्स्ट.
क्वेश्चन नंबर 1 स्पेलिंग लिहायचे. बी मध्ये रॅमिंग वर्ड्स लिहा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये वाक्य पूर्ण करा. त्यानंतर क्वेश्चन बी 2चा पॅसेज दिलेला आहे, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहा. पुढचा प्रश्न दिलेल्या संवादामध्ये कंसातले शब्द टाकायचे आहेत. टेबल कंप्लीट करा. आणि अवयवांची नावं लिहायची. त्यानंतर आकारिक चाचणी 1 स्टँडर्ड 6 विज्ञान प्रकरण 1 पहिलं आणि दुसरं 20 गुणांसाठी. क्वेश्चन 1 4 गुणांसाठी योग्य पर्याय निवडा. बी भाग चुटकी बरोबर ते लिहायचे 3 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न दुसरा जोड्या लावायच्या आहेत. ब भागात नावे लिहा. पाण्याच्या 3 अवस्था लिहा. सजीवांची लक्षणं. प्रश्न तिसऱ्यामध्ये कोण कशाच्या सहाय्याने श्वसन करतं ते लिहायचे. ब भागात वर्गीकरण करायचे आणि शेवटच्या प्रश्नामध्ये प्रकाश संश्लेषणाची आकृती काढायची. ही आकृती आपल्याला पाठ्यपुस्तकात मिळेल. त्यानंतर सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्सचा पेपर आकारिक चाचणी क्रमांक 1चा युनिट 1 आपल्याला विचारलेले आहे अभ्यासक्रमासाठी आणि 20 गुणांची ही चाचणी आहे. बघा त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न. रिकाम्या जागा. चूक